काल महाजन म्हणतात आता हाऊसफुल झालाय भाजपा, हे सगळे चोर महाराष्ट्रातले त्यांनी आता पक्षात घेऊन आता आमचा पक्ष हाऊसफुल झालेला आहे असं काल गिरीश महाजन म्हणाले. बघा यांचा पक्ष या चोर दरोडेखोरांचे पक्ष बनलेला, यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय, तुझा बाप दिल्लीत बसलाय नाही ते अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार. 4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे कळेल ना तुम्हाला उद्या. मात्र ते असे म्हणाले की चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे. बघा चालू सरकार पलटवणारं वगैरे हे म्हणजे सोडून द्या हो. अमित शहाने तुम्हाला ताकद दिली नसती, तुम्ही कोण होता? अमित शहा, तुम्ही डरपोक लोक आहात, तुम्ही पळून गेले लोक आहात. आणि मगाशी जे म्हणालो की सगळे अनैतिक कृत्यात सहभागी झालेले, हनी ट्रॅपमध्ये अडकलेले अशी लोक घेऊन तुम्ही पळून गेलात. मग तुमच्या जेवढी ताकद होती तर मुख्यमंत्रीपद तुम्हाला का नाही मिळालं परत? जे मुख्यमंत्रीपद तुम्हाला वचन दिलं होतं ना, मग तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री का झाला नाही? आहे लक्ष देत्या त्यांच्याकडे. चला संपला. हनी ट्रॅप इतकं चर्चेत असून काल जे आहे आपण बघितलं पुण्यात रेव पार्टी मध्ये काही लोक पकडले गेले, त्यात रोहिणी खडसे जे एकनाथ खडसे यांच्या पुत्री आहेत, डॉटर आहेत, त्यांच्या ज्या हजबंड आहेत म्हणजे जावई. हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो अजूनही. रेव पार्टीचा संशयात तिथे एखादी पार्टी सुरू असेल, 4 दिवस वॉच ठेवून एका माणसावर, म्हणजे कोणावर तर खडसेंच्या जावयावर 4 दिवस वॉच होता म्हणून. एवढा वॉच जर पहलगावमध्ये ठेवला असता तर ते अतिरेकी पळून नसते गेले. बरं, एवढा वॉच जर त्या पहलगावमधल्या अतिरेक्यांवर ठेवला असता तर ती घटनाच घडली नसती. 26 आमच्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं नसतं. आणि ते अतिरेकी आज जे सापडत नाहीत ते सापडले तरी असते झाल्यावर. हे कोणावर आहे? गिरीश महाजन. तुम्ही पाहिलं असेल गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरती काल असुरी आनंद होता. काय गिरीश महाजनच्या चेहऱ्यावरचा काल जर असुरी आनंद पाहिला असेल तर ह्यामागे काय घडतंय आणि घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल. की इतका आनंद गिरीश महाजनला का व्हावा की खडसेंचा जावई पकडला गेला किंवा त्याला अटक केली. माणसाला आपण मंत्री आहोत हे भान त्याला नाही आहे. त्या माणसाला काल त्याचा उल्लेख केला, हा मोकाट सुटलेला सांड आहे फडणवीस मंत्रिमंडळातला, असं मी काल म्हटलेलं आहे. ते खरं आहे आणि हाच फडणवीसांना अडचणीत आणणार आहे. या महाराष्ट्रातले सगळे गुंड पुंड दरोडेखोर बलात्कारांना घेऊन यांनी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न चालवला. त्यांना आता रवींद्र चव्हाणांची साथ मिळते. नैतिकता या राज्याच्या राजकारणात राहूच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षातल्या या लोकांनी घेतलेली आहे. काल जो रेव पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल, निष्पक्षपणे चौकशी केली तर त्याच्यामध्ये कठोर कारवाई का व्हायची ती होईल. पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती फक्त नाचायचेच बाकी होते. त्यांची जी काय बॉडी लँग्वेज होती, फक्त आता सापडले खडसेंच्या जावई सापडला. बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही किमान पथ्य पाळतो की कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही. दुर्दैवानं भारतीय जनता पक्षातले लोक कुटुंबापर्यंत पोचायला लागले, त्यांना बदनाम करायला लागले. खडसे गेल्या 3 दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलतात. म्हणून मुद्दामून त्यांना हे केलं असं हनी ट्रॅपवर बोलतात. हनी ट्रॅप संदर्भात काही लोकांना अटक केली आहे, त्यांची नीट चौकशी करा सांगतायत. त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेला सहभागाविषयी बोलतायत. त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेड्स पडत नाहीत. त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही. पण अचानक खडसे बोलतात म्हणून खडसेंच्या जावयाला असं उचललं. हे महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे. सर्वत्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये. जो तुमच्या विरुद्ध बोलेल त्याच्याकडे पोलीस जातात, त्याच्या घरात पोलीस घुसतात, त्याच्या मित्रांकडे पोलीस घुसतात. पोलीस हे चाकर झालेले आहेत. भारतीय जनता पार्टी हीच एक रेव पार्टी झाली आहे, गुंडा